हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही स्वस्त आणि मस्त असणार आहे. आणि स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ फ्रेंड. आणि पाहू शकता आज आपण कुठे चाललो आहे. आज आपण बदलापूरला चाललो आहे. तिथं आगरी महोत्सव आहे. तर आपण तिथं चाललो आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला दाखवूया आपण काय काय आहे. आणि आज पहिला दिवस आहे. तर मी ॲक्च्युली 4 दिवसाचा ब्लॉग आहे. 4 दिवस आम्ही कंटिन्यू गेलो आहे. आणि बघू शकता तुम्ही लाइटिंग किती छान लावलेली आहे. पूर्ण रोडावर लाइटिंग लावलेली आहे. आणि आतमध्ये पार्किंगला पण खूप छान जागा दिलेली आहे. आणि पहिला दिवस आहे म्हणून आतमध्ये पार्किंगला जागा आहे. पण 4 दिवस कंटिन्यू आम्हाला नाही भेटली पार्किंगला जागा. रिक्षा लावली. आता आपण गाडी लावायला चाललो आहे पार्किंगला. नंतर पार्किंगला गाडी लावून सनी मग आपण आतमध्ये जाणार आहोत. तर चला मग आता आपण आधी तर गाडी पार्किंग करून घेतो. आता लावून झाली आपली गाडी पार्किंगला आणि आता आपण बाहेर आलो आहे. म्हणजे आता बघू शकता छान व्हिडिओ असं काढला आहे त्यांनी आणि खूप छान बनवत आहेत ते. आणि खूप कॉमेडी करत आहेत आणि खूप मस्त वाटतं बघायला पण. आणि लाईव्ह बघायची मज्जाच काही वेगळीच असते गाईज. तर खूप छान वाटत होतं आम्हाला लाईव्ह बघायला. तर म्हणून आम्ही कंटिन्यू 3 दिवस कंटिन्यू गेलो आम्ही. आणि 4थ्या दिवशी मग म्हटलं पूर्ण 4 दिवसाचा व्हिडिओ एडिटिंग करून तुम्हाला दाखवूया. म्हणून मी रोज रोज काही व्हिडिओ टाकला नाही. तर चला मग आता आपण 4 दिवसाचा व्हिडिओ एडिटिंग करून तुम्हाला दाखवते. तर चला आपण बघूया वापस. बघू शकता कॉमेडीतले किती कॉमेडी करत होते आणि खूप छान वाटत होतं गाईज. खूप छान आम्ही सगळे एन्जॉय केलं आणि सगळे शो आम्ही कंटिन्यू बघितले. आणि नंतर आम्ही 4थ्या दिवशी पुऱ्या व्हिडिओला एडिटिंग केलं आहे आणि छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे. तर नक्की माझा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब.
बघू शकता आता ह्यो दुसऱ्या दिवसाचा प्रोग्राम आहे आणि आता ह्यो पण आम्ही खूप एन्जॉय केला आहे. आणि असं आता आपण रोज 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 येऊया. एंकर बघू शकता माझ्या नवऱ्याची बायको. सिरियल बघितलाय का तुम्ही मराठी? त्या सिरियल मधला एंकर आहे हा. मालिकेमध्ये तर असे दिसतात, आणि आता इकडे चला अजूनच मग फिट आता आपण दिसतात. पूर्ण शो त्यामुळे म्हटलं चला बघता तुम्हाला पण काही टिप्स द्या. आणि ही पण एक चला आज सिंगर धमाल होती. करणार आहोत, पण यानंतर पण आलेली. आता एका अशा कलाकाराला मी मंचावर बोलवतोय. नाही आता मला आणि खूप खूप एन्जॉय केला गाईज आम्ही आणि खूप आवडलं आम्हाला. आणि असं वाटलं की रोज रोज जा म्हणून आम्ही कंटिन्यू 4 दिवस गेलो गाईज. तुम्हाला सांगितलं कंटिन्यू 4 दिवस गेलो आम्ही आणि रोज आम्ही हा प्रोग्राम एन्जॉय केला आणि खूप मस्त वाटला. आणि रोज रात्री आम्ही 1 वाजता घरी यायचो गाईज, कारण लांब आहे, 1 तास लागतो यायला आणि 1 तास जायला. तर लवकर जावं लागायचं आम्हाला. आणि कारण की ना 7 वाजता शो चालू व्हायचा 7 वाजता, तर आम्ही 6 वाजताच घरून निघून जाय. आणि लास्ट दिवशी तर आम्हाला खूप लवकर जावं लागलं लास्ट दिवशी आहे ना, कारण की भरपूर लोक आलेले, कारण नेहा आलेली ना, नेहा आणि रोहनप्रीत सिंग आलेला आणि नेहा कक्कड आलेली, त्याच्यामुळे ना खूप लोक आलेले लास्ट दिवशी. तर म्हणून आम्ही आहे ना शेवटच्या दिवशी आम्ही खूप लवकर गेलेलो. आम्ही समजा इथूनच 3 वाजता निघून गेलेलो आणि आम्हाला जाता जाता 4 वाजले तिथं. मग आम्ही 4 वाजता गेलो होतो तेव्हा थोडं ऊनच होतं, तर आणि जास्त कोणी आलं नव्हतं. तर आम्ही बघत होतो की रोहनप्रीत सिंग आहे ना, तो रोहनप्रीत सिंग आहे ना प्रॅक्टिस करत होता. तर आम्ही लांबून बघत होतो त्याला, पण मग आम्ही काय व्हिडिओ शूट केला नाही एवढा. म्हटलं जाऊ देत आता उन्हाचं काय व्हिडिओ शूट करवा ना, थोडं ऊन पण होतं. तर मग आम्ही थोडं फिरायला गेलेलो. आम्ही थोडं बाहेरच फिरलो, कारण की इतक्या लवकर आम्ही कोणी आलंच नव्हतं. तर आम्ही आज सगळ्यात आधी पोचलो होतो, तर म्हणून आम्ही बाहेर फिरलो. आणि नंतर मग यायला सुरुवात झाली सगळ्यांची, तेव्हा आम्ही जाऊन बसलो तिथं आणि खूप एन्जॉय केलं गाईज, खूप एन्जॉय केलं, खूप म्हणजे खूप. आणि मग एकदम भारी वाटलं. आणि मग नंतर आम्ही घरी आलो आणि आम्हाला घरी यायला ना गाईज किती वाजले माहिती का तुम्हाला? रात्रीचे 2 वाजले लास्ट दिवशी, कारण की 1 वाजेपर्यंत शो होता. आणि आपले ते एकनाथ शिंदेसुद्धा आलेले त्या दिवशी. तर मग खूप छान वाटलं तिकडे आणि सिक्युरिटी पण टाईट होती. तर मग खूप पॅक होतं सगळं. तर मग आम्ही शो संपल्यावरच निघालो आणि नंतर 1 वाजता शो संपला, 12:30ला शो संपला. आणि नंतर मग आम्ही तिथं थोडं फिरले आणि तिकडं जत्रामध्ये थोडंसं काहीतरी खाल्लं आणि नंतर मग आम्ही घरी आलो. आणि घरी यायला आम्हाला गाईज 2 वाजले 2. आणि पाहू शकता मग नंतर आम्ही तिथं जाऊन डान्स केला. आणि ती सिक्युरिटी बघा किती आहे. दुसऱ्या दिवसाचा ह्यो, जसे अवधूत गुप्ते आलेले ना त्या दिवसाचा व्हिडिओ हा. अवधूत गुप्ते आलेले त्या दिवसाचा. आणि पहिल्या दिवसाचा तो तुम्हाला दाखवला येल्लो साडीवरचा. आणि ह्यो आता दुसऱ्या दिवसाचा शो आहे. आणि तिसऱ्या दिवसाचं नेहा कक्कड आलेली. मग आम्ही असं रोज एन्जॉय केलं रोज. आणि गौतमी पाटीलसुद्धा आली होती गाईज. छोटासा व्हिडिओ ॲड केला आहे मी, बघा लास्टला दिसेल थोडासा. कारण की गौतमी पाटीलसुद्धा आली होती तिथं आणि खूप खूप स्टार लोक आलेले. आणि मग म्हणून आमचा आवाज वरडून वरडून गेला. हा आहे लास्टचा दिवस, ज्या दिवशी आम्ही गेलेलो ना लवकर. हे बघा लास्टचा दिवस. आणि तिथं ना रोहनप्रीत सिंग प्रॅक्टिस करतो आहे म्हणून असा छोटासा व्हिडिओ काढला आहे आम्ही. आणि बघू शकता आता हलवलं. आणि सगळ्यात आधी आम्हीच आलेलो गाईज, बघा दिसत असेल तुम्हाला पुऱ्या खुर्च्या खाली. आणि सगळ्यात आधी आम्ही आलो. आज लास्ट दिवस आहे म्हणून आज ना भरपूर लोक आले. आणि कारण की मोठी सिंगर येणार होती ना नेहा कक्कड आणि तिचा नवरा येणार होता, तर म्हणून भरपूर लोक येणार होते. तर मग आम्ही पण म्हणलं चला बाबा आपण पण लवकर जाऊया. तर आम्ही 4लाच गेलेलो तिथं. तर मग आता बघू शकता 4ला गेलो म्हणून आपण पुढे बसलो ना, नंतर असे सीट भरणार आहे ना गाईज, इतका क्राऊड होणार आहे ना, इतका क्राऊड होणार आहे ना की कोणी कोणाला दिसणार नाही, एवढा क्राऊड होणार आहे. तर म्हणून आम्ही आधीच तिथं गेलेलो आणि बसून घेतलं. आणि आता यायला सुरुवात झाली सगळ्यांची. बघू शकता 5 वाजताच लोक यायला लागले बघा, है ना. आणि आम्ही तर 1 तास, आम्हाला खूप जास्तच घाई होती. तर आम्ही आहे ना 4 वाजताच गेलेलो आणि 5 वाजता लोक यायला सुरुवात झाली होती. बघू शकता सगळे लोक आता येत आहेत 5 वाजता. आणि सगळं मस्त छानपैकी आता थोडं थंडावा पण आला आहे, असं थंडगार वाटतं आता तिकडे बसायला पण छान वाटते. आणि सर्व लोक आता येत आहे. आणि आधी तर
बघू शकता गाईज किती मज्जा येते आणि खूप छानसुद्धा वाटते. आणि आम्हाला तर खूपच लाईव्ह शो बघायला म्हणजे इतकं भारी वाटत होतं ना गाईज, खूपच भारी वाटत होतं. कारण की आपण कधी म्हणजे मी बघितलं आहे, लहानपणी बघितलं आहे, असं मोठं झाल्यावर मी लाईव्ह नाही बघितलं. फर्स्ट टाईम बघते लाईव्ह यांना. तर मग मला तर खूपच आनंद झालेला, खूप आनंद झाला. आणि बघू शकता आता आम्ही थोडंसं पुढे आलो हे त्यांना भेटायला. म्हणजे आम्हाला त्यांच्या संगेनं